नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त वाठार येथे शालेय साहित्य वाटप. वाठार येथे प्रकाश कांबळे फाउंडेशन यांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या शाळा व कुमार शाळा यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सचिन कांबळे, सदस्य सुहास पाटील, RPI तालुकाध्यक्ष अविनाश आंबपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रकाश कांबळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, शिकून मोठे अधिकारी व्हावे, यासाठी लागेल ती मदत देण्यासाठी प्रकाश कांबळे फाउंडेशन सदैव तत्पर असेल. यावेळी शशिकांत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्र प्रमुख सिद्ध सर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील, इंजिनियर अमोल पाटील, माजी सरपंच नारायण कुंभार, सर्जेराव भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत भोसले, रामभाऊ कुंभार, पत्रकार राहुल देडे, पत्रकार किशोर जासूद, आलेश नांगरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शिंदे सर यांनी केलं. तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास दोन्ही शाळेचे शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रकाश कांबळे दादा व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कन्या शाळा आणि केंद्र शाळा या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप या ठिकाणी कार्यक्रम छोटासा संपन्न होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि माझा 8 झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वह्या वाटप आणि विद्यार्थ्यांना पेन वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त जमलं आमच्या गावातील सर्वच नेते, सरपंच सचिन कांबळे त्याचबरोबर आलेल्या सर्वच नेत्यांचं या ठिकाणी सरांनी नाव घेतलेलं आहे. वेळेअभावी नाव कुणाचं घेत नाही. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना शिकावं, संघटित व्हावं, संघर्ष करावा या दृढ हेतून आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि या शाळेमध्ये शिकत असताना काय अनुभवलं हे बोलून दाखवायला आता पेक्षा विद्यार्थ्यांनी दिलेल्या वह्या असतील, पेन असतील, इथून पुढे शाळेला काय मदत असेल तर प्रकाश कांबळे फाउंडेशन आणि नामदार रामदास आठवले फाउंडेशन यांच्या वतीनं सर्वत्र मदत करण्याची मी ग्वाही देतो आणि थांबतो. आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.